जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. तर आम्ही आता ॲक्च्युली वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 अराऊंड आणि बाहेर चाललो आहोत कारण आम्ही आता जरा ज्ञानाला एक राऊंड मारून ये. तर मी दीपा आणि ज्ञाना 2 व्हीलरवर चाललो. तिला थोडीफार अशी एक राऊंड मारून घेऊन येतो. पण त्याच्या आधी थोडेफार मी जी झुडिओमध्ये शॉपिंग केलेली ती तुम्हाला दाखवते की काय. मला नेहमी तुम्ही कॉमेंट करून विचारतात लिपस्टिक्स शेड कोणतं आहे, तर माझे मेजॉरिटी ज्ञाना झाल्यापासनं मी झुडिओचेच वापरते. का वापरते झुडिओचे ते पण तुम्हाला सांगू. हे आता त्या दिवशी मी गेलेली अजून एक तेव्हा मी हे झुडिओमधून आणलं. मला त्यांचा काजळ पर्सनली खूप जास्त आवडतो. एकदमच कमी प्राईसचं आहे, प्राइसिंगचं नाही, पण ना तो बिलकुलही स्मर्ज होत नाही. माझी आयलिड खूप वेट आहे आणि कोणताही स्मर्ज प्रूफ काजळ वापरला तरी पण तो लॅक्मेचा जो आहे तो आयकॉनिक तो एक राहतो. तो पण प्रॉपर मॉलमध्ये मधून घेतला तरच, कुठूनही लोकल घेतला तर नाही अजिबात राहत, स्टे नाही करत, लगेच असं डार्क हे दिसायला लागतं. आणि एक हा आता एक माझा पर्सनल फेवरेट झालेला आहे जो की खूप लॉंग लास्टिंग स्टे करतो माझ्या आईजवर तरी. आणि आयलिड वेट ज्याचे असतील ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. मी थोडेफार लिपस्टिक्ससुद्धा घेतलेले. हा शेड हा माझा म्हणजे हे माझे मला वाटतं 4थी का 5वी असेल ही वाली. आणि ही वाली शेड मला खूप आवडतं. का? कारण ही माझी जुनीवाली लिपस्टिक आहे जी ज्ञानाने ही बघा काय हालत तोडूनच टाकते, सगळे ब्रेक करून टाकते. ओपन केले की त्याचे तुटलेले असतात. ही पण एक अजून एक आहे. सगळ्या लिपस्टिक्सची हालत करून ठेवते बघा. सगळ्यामध्ये बोटं बिटं टाकून बघा, दिसत असेल तुम्हाला बोटं टाकून झालेले आहेत. सो सगळे लिपस्टिक्समध्ये कितीही काही कुठेही लपून ठेवलं तरी ती बोटं टाकून देते. हे थोडंफार मी एक वाईप्स आणलेले, ते पण एकदम स्वस्त होते म्हणून त्या गोष्टी घेऊन आलेली स्टुडिओमधून. सो कितीही मी आणो, कितीही लपो, कितीही चांगल्या जागेवर ठेव, पण तिला कुठून मिळतात माहिती नाही आणि असे बोटं टाकून ठेवते सगळ्या ह्याच्यामध्ये. असे सगळ्या ऑलमोस्ट लिपस्टिक्समध्ये. मी आता मध्ये कुठे गेलेलो आम्ही दमनला गेलेलो तर तिथे त्या रेस्टॉरंटमध्ये मी जस्ट लिपस्टिक अशी काढली वॉशरूममध्ये गेल्यावरती आणि ती डायरेक्ट खाली पडली. ती बाजूची बाई हसायला लागली. तर मी तिला सांगितलं की माझी मुलगी झाल्यापासून ना मी असेच नॉर्मल लिपस्टिक्स आय हॅव स्टार्टेड युजिंग बिकॉज बिलकुलसुद्धा ती ठेवत नाही. कितीही लपवलं तरी तिला कुठून ना कुठून मिळतात आणि त्याच्यावर बँड वाजवते. आणि ह्याचे लिपस्टिक झुडिओचे मस्त पण आहेत, असे चिपचिपे नाही वाटत किंवा ते असं क्रॅकी नाही वाटत. मला पर्सनली खूप आवडतात. तर चला आम्ही राऊंड मारायला चालू. झाली का रेडी तू? कशाने जायचं आपल्याला? कशाने जायचं? आई ग. ओके ओके. आपली गाडी कोणती माहिती आहे का आज? कोणती गाडी आहे? ही गाडी घ्यायची का आपण स्कूटी? चलो. बॅम बॅम नको बॅम बॅम स्कूटी घेऊ आपण. चल. आम्ही असंच राऊंड मारत 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 इथे एक फनफेअर आहे तिथे आलेलो आहोत. जवळच ते घराच्या आजूबाजूलाच आहे, तर तिथे आलो. चला चलो. बाप्पा आहे शमू. आपण आजपर्यंत आयोजित केले आणि ते सर्व यशस्वी केले. हाय बोल, हाय बोल. या ना हाय कर, हाय करचं त्याला, हाय कर. चांगल्या तऱ्हेनं नावारूपाला यावी, वृद्धिंगत व्हावी. अगं न्यानो
अगं त्याला बघून घाबरली आता. वा बाय. ते पकडू मी दे. हा जा. बाय बाय. तर मी जस्ट घरी आलेलो, फ्रेश झालो आणि यांना फोन केला फाल्गुनीला की काय प्लॅन आहे का काय आहे का. तर ती म्हणते काय नाही प्लॅन. मी घरी गेलो, फ्रेश झालो आणि मला म्हणते नाही मी चाललो ज्ञानाला जत्रेत घेऊन. तर ती इकडे या जत्रेत आली आहे तिला घेऊन, ज्ञाना आणि दीपा दोघी. कारण की घरात कोण आई पप्पा गेलेले आहेत गावात, त्यामुळे विषयच नाही आहे. जेवायचं काय अजून काहीच प्लॅनिंग नाही, काहीच नाही. बघूया आता यांची काय मजा. मी तिला म्हटलं बाबा चालली असतो थोडंसं शूट कर, ॲटलिस्ट तू आपल्या चॅनलवर काहीतरी जायला पाहिजे. सगळे विचारत असतात ब्लॉग का नाही, तर त्याच्यामुळे. तर मी आता चाललो आहे. तर फाल्गुनीकडे चावी नाही आहे, चावी मी ठेवलेली घराची. आता तिला चावी द्यायला चाललो आणि ज्ञानाबरोबर 5 मिनटं खेळणार पण आहे. सो मी अशा ह्याच्यामध्ये जात नाही. मला गर्दीचे ठिकाण थोडेसे कमी आवडतात, मला सफोकेशन असं होतं. बट स्टील चला आता ज्ञानासाठी. सो मी आलोय आणि हे याच्यात बसलेत. आपली हिंमत नाही बाबा याच्यात बसायची, तरी ज्ञाना बसली आहे. माझी कधी हिंमत होत नाही आणि ही बसली आहे. हा आश्चर्याची गोष्ट आहे. कुठे बसली आहे पण दिसत नाही आहे, कोणच दिसत नाही. आणि हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. ही बघा इथे कुठे बसली बघा, ही बघा. ए नंदा कुठे बसलेली? घाबरली का ग? काय ग घाबरली नंदू माझी? अच्छा किती छान छान. मजा आली का ग तुला? मजा आली? मजा केली का? आईला कोणी पकडून ठेवलेलं? हा बाबू मजा आली? काय ग मजा आली का? मजा आली का? नाही बोल, काय बोलतो? आईला तुझा बाप नाही कधी बसला? बाप नाही तुझा कधी बसला? मला फार भीती वाटते या सगळ्या गोष्टी. आई बसते ना म्हणून ती बसते. ऑपरेन मध्ये बसायचे बोलते. ऑपरेन का? ऑपरेन बाय बाय कर बाय बाय. मला बघितल्यानंतर कशाला असं व्हायला पाहिजे? अरे स्वतः बोलली मला बसायचं आणि आता नाही मला बघितलं ना म्हणून. यू मी हाय बाय हाय बाय. कोण आहे? गिव मी हाय बाय, गिव मी हाय बाय हाय बाय हाय बाय. गर्दी नाहीये पण अजिबात. दीपा तू पण बसते का ओपरेन मध्ये? ओके ओके ओके. तिला हायफाय नाही केलं तरी हाय बाय. ये हाय कर आपण ना हाय पण ना. जामच ऑपरेन आवडलं. आपण ना हाय कर काय होतं आता एअरप्लेन झाले आमचं. बाईक पे बिठा. बाबा आला तर वेगळाच कॉन्फिडन्स लेवल आलाय तिला. नीट बस. हा ड्रेस खालती का? हाथ से घुमाएगा क्या? बूम 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 बूम. ए बाबा बसू डबल सीट येऊ बाबा. मागे येऊ मागे बसू इकडे बाबा. नवीन तुला एवढी मजा आली आहे. काय काय करायचं काय नाही. ती लास्ट टाइम पनवेल फेस्टिवलला घाबरलेली. आता ना कॉन्फिडन्स. तिला ना आम्ही जायंट व्हील मध्ये बसवलं, मी आणि दीपानी. ऊन आहे ना चून आहे पण काही रिॲक्शन पण काही नव्हतं. काय घातलंय नानू? तू पण मिकी माऊस घातलंय ना? तू मिनी माऊस घातलंय आणि दादूनी मिकी माऊस का?
तर आभी आल्यावरती असे गेम्स तर पाहिजेत. मला त्याला खेळायला आवडतं आणि त्याला खेळायला बघताना आवडतं. बाबा खेळणार. एकच बॉल का? पहिले ट्रायल का? ट्रायल नव्हता, एक केला आपला. मला हे खेळताना ना आठवण येते पाना इंची व्हिएतनामची. एवढा मोठा डोनट घेऊन आले. आम्ही काय गेले पैसे. जेव्हा व्हिडिओ बंद करतो तेव्हा आबीचे पडतात रेकॉर्ड. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.